मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच NDRF, DDS, SRP आरोग्य केंद्र देखील आहेत. नगर रोडवरील वाहतूक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे. नगर रोडवरून येणारी वाहने सोलापूर रोड आणि आळेफाटा या दोन्हीकडून वळवण्यात आली आहेत. तसेच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहराच्या बाजूने येणाऱ्या अनुयायांना PMPMLच्या 300 बसेस डिग्रजवाडी फाटा येथे विजयस्तंभापर्यंत जाण्याकरता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जापासून तर सब इन्स्पेक्टर पर्यंत अशी 300च्या वर पोलीस अधिकारी या पूर्ण बंदोबस्तासाठी तैनात असतील, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदनेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कशा प्रकारे तयारी केली आहे आणि किती बंदोबस्त आपण त्या ठिकाणी तैनात केलेला आहे? 1 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात. त्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे. त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचं डायव्हर्जन, त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले. अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोडकडनं येताना जीत धाब्याच्या समोर वक्फ बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर PMPML बसेस ज्या आहेत जवळपास 380 PMPML बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात. अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे. तिथे टोरेंट गॅस पंप आहे, तिथल्या पार्किंगमध्ये सुद्धा चाकण रोडकडनं येणारी जी वाहनं आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहनं असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे. डिग्रजवाडी फाट्याच्या तिथे आम्ही एक मोठं बस स्टँडच उभारलं आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये प्रसाधन गृहाची सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. दुसरा जो आपला प्रश्न होता की किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील, तर 300च्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतोय. त्यासोबतच 3080 पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि 1500 होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे. जवळपास 4500 पोलीस कर्मचारी आणि 300 पेक्षा जास्त अधिकारी, असा ऑलमोस्ट 4800 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से
कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।